घरामध्ये रताळे आणले तर त्या दिवशी असतो हमखास आपला उपवास आणि त्या दिवशी करू शकतो ह्या रताळ्याची कचोरी। त्यासाठी आणलेली रताळी स्वच्छ धुवायची, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि उकडून घ्यायची। रताळी उकडून झाली त्यानंतर मी स्मॅश पण करून घेतले। आता ह्या बाइंडिंगसाठी थोडंसं 1 चमचाभर त्यामध्ये राजगिरी पीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे झालं एक मिश्रण, ते साईडला ठेवायचं। आता सारणाची तयारी, त्यासाठी ओलं खोबरं किसून घ्यायचं वाटीभर, त्यात ड्रायफ्रूट्स, आल्याचे तुकडे, साखर, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा थोडा ज्यूस, हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सारण आपलं आता तयार झालेलं आहे। आता रताळ्याचं जे मिश्रण आहे त्याची वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये हे जे सारण बनवलंय ते भरायचं आणि गोळे तयार करून घ्यायचे। ही एक कचोरी मी तयार केली, त्यानुसार दुसऱ्या ज्या कचोऱ्या आहेत त्या मी तयार करून घेते। ह्या ज्या तयार केलेल्या कचोऱ्या आहेत त्या 4 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर 4 तासानंतर ह्या कचोऱ्या जेव्हा फ्राय करतो तेव्हा गॅस मात्र थोडं फास्ट ठेवायचं आणि फटाफट या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या। कारण की बाहेरील आवरण जे रताळ्याचं घेतलंय तेही शिजलेलं आहे, आतमध्ये जे सारण आहे तेही खोबऱ्याचं आहे, त्यामुळे कच्चं राहील, पोटाला बाधेल असं काहीच नाही। फटाफट या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या। फ्राय करून घेतल्यानंतर मस्त अशा कचोऱ्या तयार होतात, कारण की जे आपण बटाट्याचं जे बाहेरील आवरण आहे ते मस्त असं कुरकुरीत असतं आणि आतील खोबऱ्याची चव तर अप्रतिम असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळे ह्या कचोऱ्या चवीला खूपच छान लागतात, दह्याबरोबर खायला तर अजून छान लागतात। फक्त एवढंच आहे की उपवासाच्या दिवशी थोडं ऑइली होतं, बस एवढंच थोडं मायनस पॉईंट आहे। बाकी पूर्ण फॅमिलीचा उपवास असेल आणि बच्चू कंपनी इन्व्हॉल्व असेल उपवास करण्यासाठी तर ही रेसिपी ट्राय करा, आवडेल सगळ्यांना। आणि अशाच उपवासाच्या रेसिपी यापुढे मी अपलोड करेन आणि याआधीही अपलोड करेन, त्याही पाहून घ्या। ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।